मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला। 31 जुलै 1893 ला बांधून पूर्ण झालेल्या हेरिटेज इमारतीने 125व्या वर्षात पदार्पण केलंय। या निमित्ताने 8 कोटी रुपये खर्च करून सीएसटी इमारतीप्रमाणे पालिका मुख्यालयाला केलेल्या विद्युत रोषणाईचा शुभारंभही यावेळी करण्यात आला। पालिका मुख्यालयाला केलेली विद्युत रोषणाई 5 ऑगस्ट 2017 पर्यंत रात्री 8:15 ते मध्यरात्री 2 पर्यंत अनुभवता येणार आहे। सुरुवातीच्या 5 मिनिटात लाईट कॅस्केडिंग ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहता येणार आहे। या रोषणाईसाठी 820 एलईडी दिव्यांचा वापर करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रमाणेच आता मुंबई महापालिकेची इमारत देखील विद्युत रोषणाईनं अशा प्रकारे न्हावून निघत आहे। आजपासून ही दररोज अशा प्रकारची रोषणाई जी आहे ती मुंबई महापालिकेच्या इमारतीवर पाहायला मिळणार आहे। जवळपास 8 कोटी रुपये खर्चून मुंबई महापालिकेनं ही इमारत अशा प्रकारे पर्यटकांसाठी आणि मुंबईकरांसाठी खास आकर्षण ठरेल अशा प्रकारे विद्युत रोषणाईनं न्हावून काढलेली आहे। मी जवळपास 820 एलईडी दिवे यासाठी वापरलेले आहेत। मुंबई महापालिकेच्या ह्या इमारतीला 31 जुलैला या 124 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी शुभारंभ जो आहे तर त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि त्याचबरोबर हे त्या निमित्तानं ही विद्युत रोषणाई जी आहे त्याचा देखील शुभारंभ करण्यात आलेला आहे। 31 जुलै 1893 रोजी ही इमारत बांधून पूर्ण झाली। त्याला आता 6.25 वर्ष जे आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यावेळी ही इमारत पूर्णतः बांधण्यासाठी 11,19,000 रुपयांचा खर्च आला होता आणि त्याचबरोबर एका मराठी ठेकेदारानं हे काम घेतलं होतं आणि अपेक्षित खर्चापेक्षा कमी खर्चामध्ये हे इमारत जी आहे ती बांधून झालेली आहे। गॉथिक शैली जी आहे त्याचा बांधकाम शैली आहे त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जी मुंबई सीएसटीची इमारत आहे तशाच प्रकारच्या गॉथिक शैलीच्या इमारतीची ही मुंबई महापालिकेची इमारत आहे आणि मुळात सेल्फी पॉईंट्सवरून हे अशा प्रकारे नयनरम्य दृश्य जे आहे ते मुंबई महापालिकेच्या इमारतीचं पाहण्यामध्ये पर्यटकांना देखील आनंद होतोय आणि आजपासून ही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा कलर असेल। 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तिरंग्यामध्ये न्हावून निघेल। अशा वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळ्या कलरच्या माध्यमातून अशा प्रकारे मुंबई महापालिकेची ही ऐतिहासिक इमारत जी आहे ती न्हावून निघणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। मुंबई महानगरपालिका तिचा आज रौप्य महोत्सवी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करतो। रोज वेगवेगळा कलर रोषणाईचा असणार आहे आणि 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला जो तिरंग्याचा रंग असेल तो रंग असेल। बाकीच्या दिवशी वेगवेगळे रंग असतील। मोठ्या प्रमाणावर मुंबईकर जनता ही रोषणाई पाहण्यासाठी या ठिकाणी निश्चित स्वरूपात येईल। या ठिकाणचं सेल्फी पॉईंट या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं असं केलेलं एक काम पाहण्यासाठी मुंबईकर जनता मोठ्या संख्येने या ठिकाणी येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।